नमस्कार. कसे आहेत सर्व? मस्त आहेत ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जाओ. तर हा आहे आपला पौर्णिमेचा व्हिडिओ. तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की आता अमावस्या असेल, पौर्णिमा असेल, काय आपल्याला त्या छोट्या छोट्या गोष्टी अशा कराव्या लागतात. जर आपण केल्या तर घरात खूप आपल्या चेंजेस होतात, खूप फरक पडतो. जशा की आपल्या काही पूजा असतात, काही गुरुवारची पूजा असते समजा, तशा आपण अमावस्या असतो किंवा पौर्णिमा असो, तेव्हा आपण लादी पुसायच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र घाला, अजून त्यात खडा मीठ घाला. त्यामुळे बॅक्टेरिया तर कमी होतोच, पण त्याचसोबत आपल्या घरातील एकंदरीत जी निगेटिव्हिटी राहते धुळीच्या स्वरूपात ती पण निघायला मदत होत असते. आणि त्यातल्या त्यात जर माता लक्ष्मीची पूजा असेल तर आपल्या घरात स्वच्छता होणं खूप गरजेचे आहे. प्रत्येक पौर्णिमेला खूप अशा सेवा केल्या जातात. असे म्हटले जाते की पौर्णिमेला पूजा केल्याने खूप प्रभावी असते, म्हणून आपण ज्या पण काही सेवा करतो त्या जास्त फलद्रूप होतात. तर ही जी पौर्णिमा आहे, कोजागिरी पौर्णिमा, ही विशेष का असते? ती चंद्राची रात्र असते. ती सर्वांना आनंदच देत असते. आश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा. अशा या रात्रीत शरदाच्या चांदण्यात जे लोक आनंदात रमत खेळत जागरण करत असतात त्या सर्वांवर देव हे प्रसन्न होत असतात, असा याचा समज आहे. तर हा जो उत्सव आहे आश्विन शुद्ध पौर्णिमेचा, तर हा रात्री ठीक 12 ते 12:40 तर हा 39 मिनिटात करायचा असतो. भगवान विष्णू, इंद्र, लक्ष्मी, कुबेर यांची वर्षातून सेवा करण्याचा हा एक दिवस आणि एकमेव वेळ ही असते. छान एका साईडला आधी मस्त दुधाची तयारी केली मी. आज सगळीकडे छान असं दूध बनवलं जातं, मसाला दूध. तर छान असं मी त्यात थोडे केसर घातले आणि छान असं ते उकळायला ठेवले. हे दूध त्याचे जे प्रमाण अर्धे होते ना, तेव्हा ते दूध खूप छान लागते. म्हणजे ते दूध आटवून घ्यायला लागतं. त्यात मी बदाम व काजूचे थोडेसे पावडर टाकून घेतले आधी. हे सगळं झाल्यानंतर मी आता एका साईडला छान अशी आपण पूजेची मांडण्याची सुरुवात करणार आहोत. ही पूजा आधी मांडून ठेवली तरी चालते, फक्त पूजा करण्याचा टायमिंग ती 12 ते 12:45 मध्ये करावा. त्याच्या आधी मांडणी करून घेतली तरी पण चालते. रोजची जी पूजा आहे ती मी छान अशी सकाळी केली होती, पण बाकीच्या ज्या काही सेवा होत्या त्या म्हटलं आपण संध्याकाळी करू. महालक्ष्मीच्या किंवा भगवान विष्णूच्या बहुतेक सेवा ज्या असतात ना, त्या प्रदोष समयी केल्या जातात. त्यांना खूप प्रभावी मानले जाते. ही पूजा जी आहे ना, ती पांढऱ्या वस्त्रावर मांडली जाते. तर कोजागिरी पौर्णिमेचा व्हिडिओ हा ऑलरेडी आपल्या चॅनलवर मागच्या वर्षी आहे केलेला. तर कुठल्याही पूजेची सुरुवात ही आपण श्री गणेशानेच होत असते, म्हणून विड्याचे जोडपान घेतले व गणपतींना त्यावर स्थापन केले. ही पूजा अगदी साधी सोपी अशी आहे. याला काही जास्त वेळ लागत नाही, पण तरी पण मांडणी जर आधी करून ठेवली तर आपल्याला खूप बरं पडतं. अजून तर लक्ष्मीचे प्रतीक म्हणून आपण सुपारी ठेवू शकतो. तुमच्याकडे जर मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती ठेवू शकतात. तुमच्याकडे जर मूर्त्या असतील तर तुम्ही मूर्त्या ठेवू शकतात. एक साईडला मी आधी तुपाचा दिवा लावून घेतला. आधी एक साईडला इथं तेलाचा पण दिवा चालू आहे. मध्यभागी मी तुपाचा दिवा प्रज्वलित केलेला आहे. नंतर लक्ष्मीची स्थापना केली मी. जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी देखील ठेवू शकतात. ह्या पूजेच्या बाबतीत असे म्हटले जाते की ह्या पूजेला आपण ज्या सुपाऱ्या मांडतो त्याच सुपाऱ्या आपण लक्ष्मीपूजनाला देखील मांडल्या तरी चालतात व त्याच सुपाऱ्या आपण वर्षभर सांभाळून ठेवायच्या. जर त्या सुपारी खराब झाली तर त्या तुम्ही बदलू शकतात. नंतर कुबेरांची स्थापना करायची. माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी कुबेरांचं प्रतीक म्हणून सुपारी ठेवली आहे.
लक्ष्मीपूजनाला देखील आपल्याला कुबेरांची पूजा करावी लागते, म्हणजे धनत्रयोदशीला पण. मला कुबेरांचं कॉईन घ्यायचं आहे. बघूया कधी मुहूर्त लागेल, घेऊ आपण नक्कीच. नंतर माता महालक्ष्मीची मूर्ती आहे माझ्याकडे चांदीची, ती ठेवली आहे मी पूजेसाठी. त्यानंतर सर्वात शेवटी मी श्रीयंत्राची स्थापना इथे करून घेतलेली आहे. त्यानंतर तांदूळाच्या राशीवर तांब्याचा भरलेला गडवा ठेवायचा, किंवा तुमच्याकडे जो असेल तो, किंवा आपल्याकडे कुठलाही जो तांब्या असेल त्यात आंब्याचं डहाळं किंवा नागवेलीची पानं इंद्राचं प्रतीक म्हणून आपल्याला घ्यायची असते. या तांब्यात आपल्याला श्रीफळ ठेवायचं नाही आहे, फक्त आपल्याला या कलशाच्या तांब्यात आपल्याला फक्त हळदी कुंकू, सुपारी, पैसा घालायचा आहे. आंब्याचा डहाळा किंवा 5 पानं आणि त्यावर एक फूल व्हायचं आहे फक्त. त्याच्या खाली मी अक्षदांची रास केलेली आहे. त्याच्या बाजूला चंद्राचं प्रतीक म्हणून चंद्राचा भरीव गोल काढायचा आहे. तो पण अक्षरांनी काढायचा आहे आपल्याला, म्हणजे तांदूळाने. मी थोडा मोठा चंद्र काढलेला आहे. तर अशी मांडणी आपण 12पर्यंत, 12च्या आधी करून ठेवायची छान अशी. तुम्हाला जसे शक्य होईल तशी तयारी आधी करून घ्यायची. त्यानंतर 12-12:30पर्यंत आपण जे दूध तापवलं आहे ते भांडं वरती घेऊन जायचं. त्यावर चंद्राचे किरण हे पडले पाहिजे, म्हणजे जेणेकरून चंद्रदेवता शलाका रूपात त्याचा अमृताचा प्रसाद देतात. म्हणजे आपण जे दूध बनवतो ना, म्हणजे असे म्हटलं जाते की आपण जे दूध बनवतो त्याचं अमृतामध्ये रूपांतर होते. म्हणून मी अशी मांडणी आधी करून घेतलेली आहे. पूजेची मांडणी अशी करून घेतली म्हणजे आपल्याला नंतर असं रांगोळी काढायला व्यवस्थित, पूजा करायला व्यवस्थित छान पडतं, घाई पण होत नाही. या साच्यांमुळे आपल्याला रांगोळी अगदी पटापट आणि अगदी सुंदर अशा पद्धतीने काढता येते, आणि वेळही वाचतो आणि दिसायला पण खूप छान दिसते. दुसरे असे की ते साचे आपल्या जवळ वर्षानुवर्ष छान असे टिकतात पण, त्यामुळे खूप सोयीस्कर होते असे साच्यांनी रांगोळी काढलेली मस्त. चला मग आता माझी रांगोळीसुद्धा काढून झालेली आहे. त्यानंतर अजून मला असं वाटतंय की काहीतरी थोडंसं डेकोरेशन करावं. तर बघूया, जसं जसं पुढे सुचेल तसं तसं थोडं काहीतरी अजून करू आपण छान असं. तर अगदी काही सेकंदात माझी इथं रांगोळी झालेली आहे. तर अशा पद्धतीने छान अशी रांगोळी काढून माझी झालेली आहे. त्यानंतर आता पूजेची सर्व मांडणी माझी करून झालेली आहे. तो जो काही आपला टायमिंग आहे पूजेचा तो आता होत आलेला आहे. त्यामुळे मी आता संपूर्ण घरामध्ये छान असं धूप दीप वाळून घेते आहे. या पूजेच्या वेळेस आपल्या घरातले सर्व लाईट हे व्यवस्थित सुरू करायचे आहे, कारण ही आपल्या घरात लक्ष्मी येण्याची वेळ असते. त्यामुळे सगळ्या आपल्या लाईट्स चालू करायच्या व सगळं धूप दीप मी संपूर्ण घरात असं छान असं ओवाळून घेतलेले आहे. आपल्या घरामध्ये छान लख्ख प्रकाश पडला पाहिजे. बाहेर जसा चंद्रमा ते त्यांचा प्रकाश. त्यानंतर गीतेचा तुम्ही 15वा अध्याय यावेळेला वाचायचा. त्यावेळी सर्व हे मंत्र स्तोत्र हे लक्ष्मीकारक आहे सर्व. लक्ष्मी म्हणजे श्री, शोभा. लक्ष्मी ही अनेक प्रकारची आहे. वित्तलक्ष्मी, गुणलक्ष्मी, भावलक्ष्मी. सर्व प्रकारची जी लक्ष्मी माता आहे ती नेहमी जागृत माणसालाच मिळत असते. आळशी किंवा झोपाळू व्यक्ती ही प्रत्यक्ष लक्ष्मी समोर आलेल्या लक्ष्मीला सुद्धा ओळखू शकत नाही. समोर आलेल्या देवी महालक्ष्मी ही परमदयाळू आहे, कृपाळू आहे.
हित करणारी आहे. पण या देवीची मोठी बहीण म्हणजे ती संकट आणते, त्रास देते, कटकटी निर्माण करते, अशी सुद्धा कल्पना आहे. या मोठ्या बहिणीला काय म्हणतात तर अक्काबाई म्हणतात. तिचा जर फेरा आला तर अक्काबाईचा पौर्णिमेच्या दिवशी ती अनेक घरावरून फिरते व कोण झोपले आहे याचे, कोण जागे आहे हे ती बघत असते आणि जे झोपलेले आळशी लोक असतात त्यांच्यावरती रागवत असते. म्हणून जे जागरण करतात त्यांना सुख, समृद्धी, समाधान, लक्ष्मी असं सर्व मिळतं असं मान्यता आहे. तर कोण जागते, कोण जागृती करतंय यावरून या पौर्णिमेला कोजागिरी असे नाव पडले आहे. तर आम्ही छान टेरेसवर गेलो. त्यानंतर चंद्रदेवतांचे दर्शन घेतले. त्याचा जो प्रकाश आहे, जी किरणं आहे ते त्या दुधामध्ये आले पाहिजे आणि तुम्हाला खूप सुंदर असे दिसले असेल. टोपामध्ये संपूर्ण चंद्र असा छान असा उतरला होता आणि जो आपला प्रसाद आहे दुधाचा तो अमृतमय होतो. तर आता वाजलेले आहेत 12:15. आता जे माझे वाचन आहे ते मी सुरू केलेले आहे. काही माळी जाप झाला आहे. कोजागिरी पौर्णिमा म्हणजे जागृतीचा उत्सव, वैभवाचा उत्सव, आनंदाचा उत्सव, उल्हासाचा उत्सव. या दिवशी चंद्र स्वतःच्या 16व्या कलेने फुललेला असतो आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने त्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ असतो. संपूर्ण वर्षात त्या दिवसाचा चंद्र हा सर्वात अधिक मोठा असतो. कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र हा अधिक आकर्षक असतो. चंद्राचा प्रकाश शांत व शीतलही आहे. तो उपकारकही आहे. शेतात पडून असलेल्या धान्याला तसेच अनेक प्रकारच्या औषधांना गुणांनी पुष्ट करणारे चंद्राचा फार मोठा भाग आहे. या दिवशी मोठ्या मुलीला किंवा मुलाला सकाळी सुवासिक छान असे ओटणे लावून आंघोळ देखील केली जाते. छान अशी सुवासिक अत्तर लावून भोजनासाठी छान असे गोड पदार्थ करतात. संध्याकाळी चंद्राला औक्षण करतात, मुलाला ओवाळतात. चंद्राप्रमाणे चांदणे शिंपीत जीवनाची वाटचाल करावी, बोध घ्यायचा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. सर्वांना श्री स्वामी समर्थ.